उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत बार्शी टाकळी तालुक्यातील महान धरणाला तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येतोय। या निमित्ताने देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी केंद्र शासनाने हर घर तिरंगा उपक्रम राबवण्याचे निर्देश दिलेत। या अनुषंगानेच अकोला जिल्ह्यामध्ये बार्शी टाकळी तालुक्यातील महान धरणाला आकर्षक विद्युत तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे। भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त अकोला आणि मूर्तिजापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणाला तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। सध्या महान धरणामध्ये 89% एवढा जलसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे 85% जलसाठा आरक्षित ठेवण्यात आलाय। या अद्भुत सुंदर विद्युत रोषणाईसाठी धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले असून यातून 41 घनमीटर प्रति सेकंद प्रमाणे 1447 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता। मात्र रात्री 10 वाजता सदर धरणाचे दरवाजे परत बंद करण्यात आले। धरणाच्या 10 सांडव्यांवर विद्युत रोषणाईतून आकर्षक तिरंगा साकारला आहे। रात्रीच्या वेळी ही रोषणाई येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडत होते, तर सदर दृश्य हे नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून स्थानिक नागरिक ही रोषणाई पाहण्यासाठी गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळालंय। जागर जनस्थानसाठी कॅमेरामन श्याम वाळस्कर सह प्रतीक कुरेकर, अकोला। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या महिंद्रा कंपनीत धाडसी चंदन चोरीचा प्रकार घडलेला आहे। पुष्पा स्टाईल झालेला प्रकार असा की स्कोडा गाडीतून आलेल्या चंदन चोरांनी सुरक्षा रक्षक असलेल्या अविनाश परदेशी यांना इलेक्ट्रिक कटरचा धाक दाखवून चंदनाचं झाड कापून 40,000 किमतीच्या चंदनाचा बुंदा चोरून नेल्याचा प्रकार घडलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 5 ऑगस्ट रोजी अविनाश परदेशी राहणार पाथर्डी फाटा हे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये रात्रपाळी सुरक्षा रक्षक म्हणून ड्युटी करत होते। पहाटे 4च्या दरम्यान स्कोडा गाडी आणि दुचाकीवरून आलेल्या 3 ते 4 इसम वयवर्ष अंदाजे 30 ते 40 या इसमांनी डोक्याला आणि चेहऱ्याला रुमाल बांधून ते कंपनीच्या आत शिरले। संशयितांनी परदेशी यांना इलेक्ट्रिक कटरचा धाक दाखवून धमकावत एका ठिकाणी बसवलं आणि धारदार शस्त्रानं झाडाचा बुंदा कापून पलायन केलं। सातपूर पोलीस हे परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे तपास करताय। कंपनीत चोरी झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार माननीय श्री ॲडव्होकेट राहुलभाऊ उत्तमराव ढिकले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक जय सुरेश मोजवती आणि मोजवती परिवार, हॉटेल न्यू गोदावरी, रामकुंड, पंचवटी, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्यामध्ये येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार असून सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांचे दौरेही वाढले आहेत। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मूर्तिजापूर दौरा येत्या 19 ऑगस्ट रोजी पक्का झालाय। यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश संघटन सचिव सम्राट डोंगरदिवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून मोठी जय्यत तयारी सुरू आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांचे दौरे मोठ्या प्रमाणात सुरू असून प्रत्येक राजकीय पक्ष हा वेगवेगळ्या शक्कल लढवून आपल्या नेत्यांच्या सभा घेत आहे। येत्या 19 ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे रक्षाबंधन निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश संघटन सचिव सम्राट डोंगरदिवे यांच्या वतीने महिलांसाठी आयोजित राष्ट्रवादी सुरक्षा कवच अर्थात भाऊ येतोय भेटीला कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहे। यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख,
महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिणीताई खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हा परिषद सदस्या सौ सुमनताई गावंडे यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती असणार आहे। त्यांच्या या दौऱ्याची मूर्तिजापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल क्रीडांगण, लाल शाळा, छत्रपती शिवाजी नगर येथे जय्यत तयारी सुरू आहे। जयंत पाटील यांच्या सभेसाठी उभारण्यात येत असलेल्या भव्य दिव्य मंडपाचं यावेळी रीतसर पूजन करून नारळ फोडण्यात आले। या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या तेजस्वीताई बारबद्दे, प्रदेश संघटन सचिव सम्राट डोंगरदिवे, शहराध्यक्ष रामभाऊ कोरडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील पवार, प्रशांत वानखडे, निखिल ठाकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। साहेबांसोबत शेतकरी संघटनेमध्ये काम केलेला कार्यकर्ता आहे आणि एवढ्या दिवसानंतर काम केल्यावर मला या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे आणि शेतकऱ्याचे जे काही दुखणं आहेत, शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत, आजही शेतकऱ्यांना शेतामधून स्वतःचा माल जो आहे शेतमाल तो घरी आणताना खूप अडचण जाते आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये माल सडतो आहे, त्यांना शेतीमाल विकण्यासाठी त्याला शेतीमालाला भाव मिळवून देणे किंवा शेतीपूरक उद्योगधंदे या ठिकाणी उभे करून त्यांच्या लेकराच्या हाताला काम कसं देता येईल यासाठी माझा प्रयत्न आहे। नवयुवक आहेत, यांच्या रोजगारासंदर्भात आपण काय युक्तीमध्ये काय करू शकाल? तर मूर्तिजापूर विधानसभा क्षेत्रामध्ये MIDC आहे। MIDC मध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग कसे उभे करता येईल व शैक्षणिक हब कसा निर्माण करता येईल त्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे। त्यानंतर या ठिकाणी अकॅडमीज उभ्या करून आपण ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याची पूर्वपरीक्षा असेल किंवा ग्राउंडसाठी जे काही अकॅडमी लागते ती उभी करणे व इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळवण्यासाठी उद्योगधंदे उभे करणे हा माझा या ठिकाणी उद्देश आहे। आगामी 19 तारखेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील यांचा मूर्तिजापूर इथे आपण होणार आहे। तुमचं काय पार्श्वभूमी असणार आहे? 19 तारखेला राखी पौर्णिमेचा उत्सव आहे आणि भाऊ येतोय भेटीला हा कन्सेप्ट घेत आमचे सहकारी बंधू सम्राटदादा डोंगरदिवे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। आमचे पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील साहेब आणि माजी मंत्री अनिलबाबू देशमुख दोघेही जण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। सम्राटदादांच्या या संकल्पनेतून एक बहिणींसाठी भेट या दिवशी आयोजित केली आहे। बहिणींना विमा काढून देण्याची मोठी भेट केली जाते। लाडकी बहीण ही जी योजना राज्यात राबवली जाते सरकारने, ही योजना बऱ्यापैकी फसवी आहे असं समोर येतं आणि या योजनेच्या समोर एकदम कॉन्क्रीट, एकदम ओरिजिनल असं बहिणींसाठी काहीतरी भेट देण्याचं नियोजन इथे सम्राटदादांनी केलेलं आहे। आम्ही पक्षातर्फे या त्यांच्या गोष्टीचं मनापासून कौतुक करतो आणि त्यांच्यासोबत आम्ही कायम आहोत। त्यांचे सहकारी म्हणून आम्ही कायम त्यांना सहकार्य करू अशी भावना आहे। लाडकी बहीण योजना ही जी शासनातर्फे सुरू करण्यात आली आहे, बहुतांच्या ठिकाणी बोललं जात आहे की ही फक्त विधानसभेपुरतीच आहे। हो, ही बिलकुल विधानसभा 2 महिन्यानंतर ही योजना कुठे जाईल, कारण सरकारच्या तिजोरीत पैसा किती आहे हे अर्थमंत्र्यांना चांगलं माहिती आहे। त्यामुळे तो पैसा किती राहणार आहे, काय होणार आहे, किती फसवा आहे हे त्यांना माहिती आहे। बहिणींनी या आमिषाला बळी पडू नये असं मला वाटतं। बहिणींनी या 1500 रुपयाच्या आमिषाला बळी पडण्यापेक्षा भविष्यात आपल्या आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी जे काही योग्य आहे ते निर्णय घ्यावे आणि महाराष्ट्रातल्या बहिणी सुज्ञ आहेत, महाराष्ट्रातल्या महिला फार सुज्ञ आहेत, त्या अशा फसव्या योजनांना कधी बळी पडणार नाही। जागर जनस्थानसाठी कॅमेरामन श्याम वाळस्कर सह प्रतीक कुरेकर, अकोला। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। 2024 पासून अनेक अर्ज देऊनही रमाई आवास घरकुल योजनेची तिसरी किस्त आणि प्लॉट क्रमांक 11चा 8अ मिळत नसल्यामुळे वडगाव फत्तेपूर येथील पती पत्नीनं जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। 16 एप्रिलपासून वारंवार सर्व शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत यांना अर्ज करूनही बांधकाम सुरू असलेल्या रमाई आवास योजनेच्या बांधकामांची तिसरी किस्त ग्रामपंचायत कार्यालय वडगाव फत्तेपूरचे सचिव आणि सरपंच यांनी प्लॉट फेरफार केल्याचं कारण सांगून थांबवून ठेवली आहे। त्या संदर्भात सर्व कागदपत्रे ग्रामपंचायत कार्यालयास देऊनही आणि शासनाची 2 किस्त भेटूनही 8अ आणि तिसरी किस्त सलग 5 महिन्यांपासून मिळाली नाहीये। त्यामुळे मंगळवारपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर राजाभाऊ वासुदेवराव माहुलकर राहणार वडगाव फत्तेपूर तालुका अचलपूर मधुमेह या आजाराने आणि कॅन्सर आजाराने पीडित पत्नी शारदा माहुलकर दोघेही आमरण उपोषणास बसले। त्यामुळे त्यांच्या जीवितास काही धोका निर्माण झाल्यास ग्रामपंचायत कार्यालय वडगाव फत्तेपूर येथील सरपंच आणि सचिव तसेच संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे। जागर जनस्थानसाठी कैलास वाघपांजर, अमरावती। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान।
नाशिक पूर्वचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट राहुलभाऊ उत्तमराव ढिकले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक विशाल चंद्रकांत गोवर्धने, संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय उत्तमराव ढिकले फाउंडेशन, संचालक नृसिंह सरस्वती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। क्रिकेटच्या किरकोळ वादावरून मुंबई पोलिसात कार्यरत असलेला शुभम आगोणेचा खून करण्यात आला होता। आरोपींना मोका अंतर्गत लावण्यात कारवाई करण्यात यावी, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आज शहर पोलीस स्टेशन समोर शुभम आगोणेच्या नातेवाईक व मित्र परिवार यांनी मुंडन केले। यावेळी धनगर समाज कार्यकर्ते तालुक्यातून आले होते, तसेच शुभम आगोणेचे मित्रपरिवार हे यावेळी उपस्थित होते। मुंबई पोलिसात कार्यरत असूनही न्याय मिळवण्यासाठी आंदोलने करावे लागत आहे। आरोपी मोकार सुटत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी धनगर समाजाच्या वतीने तसेच शुभम आगोणेचे मित्रपरिवार जन आंदोलन करण्याचीही तयारी ही समाजाच्या कार्यकर्त्यांनी दाखवली। प्रशासनाला जाग आली नाही तर आम्ही आत्मदहन करू असा इशारा देण्यात आला आहे। जागर जनस्थानसाठी सोजलाल हडपे, चाळीसगाव। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बारामतीमधून बहिणीला निवडून देण्याची परंपरा असून अजित पवार यांच्यावर दिल्लीच्या अहमद शाह अब्दालीचा दबाव असल्याचं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत यांनी अमित शहांना चिमटा घेतलाय। तर आगामी निवडणुकीमध्ये महायुतीला 170 नव्हे तर 300 जागा मिळणार असल्याचं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना खोचक टोला लगावलाय। लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडे पैसे नसून आज आम्ही 1-2 महिन्यात महायुतीला आणखी काही लाडके आठवतील असंही संजय राऊत म्हणाले। तर परत त्यांनी दिल्लीच्या तोंडाला फेस आणणारे उद्धव ठाकरे यांची पुन्हा राऊतांनी स्तुती केली आहे। ते अकोल्याच्या दौऱ्यावर असताना बोलत होते। सुनेत्रा पवारांना बहिणीविरोधात उतरवलं ही चूक झाली असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। हो, पण ठीक आहे ना, आता त्याच्यात मी काय बोलू? त्यावेळेला अजित पवार फार जोरात होते आणि आमची अशी भावना होती सगळ्यांची की अजित पवार फार मोठी चूक करतात, पण अजित पवारांवरती दिल्लीच्या अहमद शाह अब्दालीचा दबाव होता। बारामतीमध्ये एक तर तुम्ही उभे राहा किंवा तुमच्या पत्नीला उभं करा, हा दबाव होता। पण बारामतीच्या लोकांनी बहिणीला निवडून दिलं शेवटी। जागर जनस्थानसाठी कॅमेरामन श्याम वाळस्कर सह प्रतीक कुरेकर, अकोला। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक पूर्वचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट राहुलभाऊ उत्तमराव ढिकले आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक मयूर नाटकर, सचिन कदम। तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, देवळा, संगमनेर, दिंडोरी, चांदवड, धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत। तरी इच्छुकांनी 87 999 22 493 या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी। जागर जनस्थानसाठी नाशिक। आपलं घर, ऑफिस, हॉटेल, रस्ते, कंपनी, उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, नाशिकच्या कोटमगाव इथं पेवर ब्लॉक्स, कंपाऊंड वॉल, कंपाऊंड ब्लॉक, सिमेंट बेंच, PSC पोल्स अतिशय योग्य दरात
दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेले. आमचा पत्ता रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, कॉर्पोरेट ऑफिस, दुसरा मजला, अंबिका अपार्टमेंट, मायको सर्कल, साधू वासवानी रोड, होलाराम कॉलनी, नाशिक 422010. कोटमगाव प्लांट पत्ता एकलहरा पॉवर स्टेशन जवळ, कोटमगाव, नाशिक 422105. येवला प्लांटचा पत्ता 127A2 कलंत्री लॉन्सच्या शेजारी, बाभळगाव रोड, पाटोदा रोड, येवला, जिल्हा नाशिक 423401. आमचा संपर्क क्रमांक 9272090251, 9272090252, 9272090253, 9850192224. आपण त्याच्यात OPC 53 सिमेंट्स वापरतो. त्याच्यानंतर झिंक असलेली जी STS वायर आहे, जिची 30 वर्षाची गॅरंटी, अशी STS वायर वापरतो आणि ती पण टाटा किंवा नामांकित कंपन्यांची वापरतो. आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये आणली, म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे. आमचे पोल चांगले आहेत, लोकांनी वापरून बघितले, त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे MSCDCLचं, त्यांनी पण त्याला अप्रूव्ह केलंय. पेवर ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे. त्याच्यानंतर त्याला आपण 10 mm, 20 mm आणि प्युअर वॉश सँड, ब्लॅक वॉश सँड वापरतो. त्याच्यामुळे क्रॅक हा प्रकार नाही आणि कलर पण चांगला आहे. सन अँड शाईन, टाटा अशा नामांकित कंपनींचा कलर वापरतो, म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली आहे. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक रोड, जेलरोड येथे दारू व 500 रुपये न दिल्याने एका युवकाने मद्यधुंद अवस्थेत दगडे फेकून 50 ते 60 दारूच्या बाटल्यांचे नुकसान केल्याची घटना दिनांक 12 ऑगस्ट रोजी घडली असून रात्री 10 वाजता उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी गंभीर दखल घेत राहुल चांदणे नामक युवकाला तात्काळ अटक करून गुन्हा दाखल केला आहे. नाशिक रोड सिन्नर फाटा येथील हिरा वाईन्समध्ये दारूचा खंबा न दिल्याने दुकानाचे काउंटर जाळल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. या घटनांमुळे व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. जेलरोड भीमनगर येथील कॅपिटल वाईन शॉप दारू दुकानात राहुल चांदणे हा युवक दारू व 500 रुपयांची मागणी करत होता. दुकानातील कामगारांनी नकार दिला असता त्याने रस्त्यावर पडलेली दगडे थेट कामगारांना मारली, तर दुकानातील दारूच्या बाटल्यांवर फेकून नुकसान केले आहेत. यात कामगारांना कुठलीही दुखापत झालेली नाहीये. हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून राहुल चांदणे याला पोलिसांनी अटक केली आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. सर्व पत्रकार बांधवांना प्रथमतः नमस्कार. मी लक्ष्मण हाके,
आम्ही वडीगोद्रीला ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात आम्ही उपोषण केलेलं होतं. हे उपोषण झाल्यानंतर त्या उपोषणामध्ये महाराष्ट्र शासनाच्या शिष्टमंडळानं आम्हाला काही आश्वासनं दिलेली होती आणि त्या आश्वासनांची पूर्तता या शासनानं आजपर्यंत केलेली नाही. हा एक आमचा पहिल्यांदा या प्रेसचा उद्देश आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आत्ता जे महाराष्ट्रामध्ये जे वातावरण निर्माण झालेलं आहे, या वातावरणाच्या संदर्भात या महाराष्ट्रामधल्या ओबीसी VJNT SBCच्या मनामध्ये जी एक संभ्रमावस्था आहे, त्या संभ्रमावस्था डोळ्यासमोर ठेवून मी आज प्रेसला तुमच्यासमोर सामोरं जात आहे. आज या महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या महाराष्ट्रामध्ये जी शांतता रॅली काढलेली आहे, या रॅलीला आमचा आक्षेप आहे. आक्षेप यासाठी आहे की या महाराष्ट्रामध्ये अशांतता कोणी निर्माण केली आणि मग अशांत झालेला महाराष्ट्र परत शांतता रॅली निघते. या रॅलीला आमचं ऑब्जेक्शन यासाठी आहे की जिथं जिथं शांतता रॅली, बघा शांतता या शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घ्या. तमाम महाराष्ट्रामधल्या लोकांना मला सांगायचं आहे, शांतता रॅलीला शाळा कशा काय बंद ठेवल्या जातात. अनेक शहरांमध्ये शाळा बंद ठेवल्या गेल्या आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना माझी कळकळीची विनंती आहे की शांतता रॅलीला तुम्ही शाळा कुठल्या अधिकारामध्ये बंद ठेवल्यात, म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था तुम्ही पाळू शकत नाही का, या प्रश्नाची उत्तरं आम्हाला मिळाली पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही उपोषणाला बसलो होतो त्यावेळी महाराष्ट्र शासनानं आम्हाला सांगितलेलं होतं बोगस कुणबी नोंदींच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये ओबीसीनी लाखो हरकती घेतलेल्या होत्या. त्या हरकतींचं काय झालं, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून मिळालेलं नाही. आता याच्याही पलीकडे जाऊन ओबीसींचं आरक्षण, SCBCचं आरक्षण, कुणब्यांच्या नोंदी आणि EWSचं आरक्षण असे अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि ओबीसींच्या मनामध्ये या आरक्षणाला डोळ्यासमोर ठेवून प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. आणि या प्रश्नाच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासन पुढं येऊन या ओबीसींना अस्वस्थ करणार आहे का, असा प्रश्न आमचा मुख्यमंत्री महोदय आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना आहे. तेव्हा काल परवाच जरांगे पाटील यांनी या महाराष्ट्रामध्ये जी शांतता रॅली काढली, त्या शांतता रॅलीमध्ये 37 मिनिटाच्या भाषणामध्ये एका ठिकाणी त्यांनी जवळजवळ 30 ते 35 वेळा आम्ही क्षत्रिय मराठी आहोत, आम्ही मराठ्यांची अवलाद आहोत, अशा पद्धतीची वर्णवर्चस्वाची भाषा प्रत्येक सभेमध्ये बोलून दाखवली. आणि मग या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन किंवा घटनात्मक तरतुदी या जातीय अंताच्या लढाईकडे घेऊन जाणाऱ्या असताना वर्णवर्चस्वाची भाषा या महाराष्ट्रामध्ये, क्षत्रियत्वाची भाषा या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील बोलत असताना ओबीसी, भटक्या आणि SBC बांधवांच्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. तुम्ही म्हणाल ही कशी काय, तर हे प्रत्येक ठिकाणी येवल्याच्या सभेमध्ये म्हणाले यांना पाडा त्यांना पाडा. या महाराष्ट्रानं आजपर्यंत वैचारिक लढाई, अनेक लढाया बघितलेल्या आहेत. एका पक्षानं किंवा एका अलायन्सनं दुसऱ्या अलायन्सना पराभूत करा म्हणणं किंवा वैचारिक मांडणी करणं हे या लोकशाहीमध्ये अपेक्षित असताना तुम्ही जाती आधारावरती वर्णवर्चस्वाच्या भावनेतून आम्ही कसे श्रेष्ठ आहोत, आम्ही कसे 96 कुळी आहोत आणि आम्हालाच कसा तो अधिकार आहे, या भावनेमधून ओबीसीच्या उमेदवारांना पाडा म्हणणं ही खरं तर विचारांची लढाई नसून या पुरोगामी महाराष्ट्रातलं वातावरण, शांतता बिघडवणारी मनोज जरांगे यांची भाषा या शांतता रॅलीच्या माध्यमातून या महाराष्ट्रासमोर दिसत असताना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र त्यांना रेड कार्पेट घालत आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची विचारणा करत नाही आहेत. ओबीसींच्या मनामध्ये मात्र आम्ही ओबीसीमध्ये जन्माला आलो किंवा आम्ही जन्माला आलो आहोत का, अशा पद्धतीची न्यूनगंडाची भावना या महाराष्ट्रामधल्या 50 ते 60% लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नसून इथं जरांगे नावाच्या माणसानं या महाराष्ट्रामधली शांतता आणि सलोखा बिघडवलेला आहे.
याच्या पलीकडे जाऊन एकच मुद्दा मांडेल तुमच्यासमोर आणि नंतर आपण प्रश्नोत्तर घेऊ. याच्यानंतर शरदचंद्रजी पवारांनी गेल्या 1-2 दिवसामध्ये अशी भूमिका जाहीर केलेली आहे की सर्व पक्षीय नेत्यांना एकत्रित बोलवा, जरांगेंना एकत्रित बोलवा आणि ओबीसीच्या आंदोलकांना एकत्रित बोलवा आणि विचार करा. पवार साहेब, गेले 8, 9, 10 महिने हा महाराष्ट्र, बीडसारखं शहर, मराठवाड्यामधले अनेक तालुके, अनेक जिल्ह्याची ठिकाणं, ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये जी अशांतता निर्माण झालेली आहे आणि अशी परिस्थिती असताना पवारसाहेब तुम्ही गेली 7-8 महिने एक चकार शब्द का बोलला नाही? किंवा मुख्यमंत्री महोदयांनी मागील काही दिवसामध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतलेली होती, त्या बैठकीला तुम्ही का उपस्थित राहिला नाहीत? आणि आता तुम्ही सर्व लोकांना एकत्रित बोलवा अशी जी तुमची भाषा आहे किंवा अशी जी तुमची भावना आहे, या भावनेचं मी प्रथमतः स्वागत करतो. आणि अशा पद्धतीची जर कुठं बैठक होत असेल तर त्या बैठकीला आम्ही तिथं जाऊ, आम्ही संविधानाची भाषा बोलू, आम्ही ओबीसींच्या न्याय हक्क अधिकाराची भाषा बोलू, आम्ही रिझर्वेशनची भाषा बोलू, आम्ही महाराष्ट्रातलं सामाजिक मागास जाती कोणत्या, त्यांना का म्हटलं जातं मागासवर्गीय, या संदर्भात आम्ही ॲज पर लॉ, ॲज पर कॉन्स्टिट्यूशनची भाषा बोलू. पवार साहेब, तुम्ही मात्र ही बैठक लवकरात लवकर बोलवा, अन्यथा लोकसभेला तुम्ही या ओबीसी आणि मराठा बांधवांच्या संघर्षाचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या सत्तेची पोळी भाजलेली आहे, हे या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. आता याच्या पलीकडे जाऊन माझं असं म्हणणं आहे की ही सगळी मंडळी ओबीसी आणि मराठा बांधवामध्ये हे आंदोलन सुरू ठेवून, हा संघर्ष चालू ठेवून विधानसभेच्या निवडणुका काढून घेतील. आणि मग माझं पुढचं वाक्य या महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या ओबीसींना असं असेल की विधानसभा निवडणुका संपल्यानंतर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल, पंचायत राजमधलं आरक्षण संपलेलं आहे, शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटवरचं आरक्षण या महाराष्ट्राची विधानसभा संपल्यानंतर या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल. आणि मग ओबीसी बांधवांना माझी कळकळीची विनंती असेल की पुन्हा तुम्ही म्हणू नका की आपलं आरक्षण संपत असताना, चॅलेंज होत असताना तुम्ही कुठं होतात. त्यामुळे तुमची सुद्धा भावना आहे, तुम्ही सुद्धा एकत्रित झालं पाहिजे. आणि हा जाब प्रत्येक विधानसभेमधल्या आपल्या लोकप्रतिनिधीला, प्रत्येक लोकसभेमधल्या आपल्या लोकप्रतिनिधीला आणि विशेष करून जेवढ्या पक्षामध्ये ओबीसी सेलचे प्रमुख म्हणून काम करतात जे ओबीसी नेते, त्या सगळ्या नेत्यांना ओबीसी बांधवांनी येऊ घातलेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये हा जाब विचारला पाहिजे. अदरवाईज विधानसभा निवडणुका संपल्यानंतर ओबीसीचं आरक्षण या महाराष्ट्रातलं संपलेलं असेल. प्रश्न जरांगे म्हणतात की 288 जागा लढवणार, तुमची काय भूमिका आहे? तुम्ही तसंच करणार, तुमची काय? आम्ही आता सध्या ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात, हक्क आणि अधिकारासंदर्भात लढा लढत आहोत. आम्ही कुठेही कुणाला पाडण्याची भाषा बोललेली नाही. आमचं म्हणणं एकच आहे की ज्या ज्या विधानसभा क्षेत्रातून जे आमदार निवडून गेलेले आहेत कायद्याच्या सभागृहामध्ये, ती माणसं जर या महाराष्ट्रातल्या 50% जास्त लोकसंख्येच्या हक्क अधिकारासंदर्भात बोलत नसतील तर त्या सर्व आमदारांना आम्ही हा जाब विचारू. आता ओबीसी वेडा राहिलेला नाही. ओबीसीच्या तरुणांना आपल्या हक्क आणि अधिकारासंदर्भात कळत नाही, अशी जर कोणाची भावना असेल तर येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामधल्या सर्व लोकप्रतिनिधींना तुम्ही कायद्याच्या सभागृहामध्ये ओबीसीच्या बाजूने बोललात का? तुम्ही लेखी एखादं पत्र आमच्या आंदोलनाला दिलत का? लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे वगैरे मंडळी किंवा मंगेश ससानी पुण्यामध्ये ओबीसीची आंदोलनं सुरू होती त्यावेळी लोकलच्या लोकप्रतिनिधींनी त्या आंदोलनाला सपोर्ट केला का? तिथं जाऊन भेट दिली का? या प्रश्नाचा जाब इथला ओबीसी येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चित विचारेल. तुम्ही आता नेंद्याहून जास्त महाराष्ट्र फिरला तर मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, गर्दी दिसली, मात्र ओबीसींच्या मनात काय आहे, काय प्रश्न आहेत, लोक काय सांगतात तुम्हाला? ओबीसींच्या मनामध्ये एकच भावना आहे की ओबीसीचं आरक्षण हे टिकलं पाहिजे. ओबीसीला पंचायत राजमध्ये आरक्षण आहे, ओबीसीला विधानसभेमध्ये अथवा लोकसभेमध्ये आरक्षण नाही. लोकल बॉडीजमध्ये म्हणजे पंचायत राज, कुठेतरी सरपंच, कुठेतरी नगरसेवक, कुठेतरी एखादा महापौर बनतोय. आणि हे सुद्धा जर संपलं असेल, गेल्या 3 वर्षापासून या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पंचायत राजच्या निवडणुका होत नाहीत. गेल्या 3 वर्षापासून पालकमंत्री प्रशासनामार्फत इथल्या नगर परिषदा, इथल्या पंचायत समित्या, इथल्या महानगरपालिका चालवत आहेत. ही लोकशाही आहे.
प्रशासनामार्फत अनेक शहरामध्ये कारभार चालवला जातोय. ही लोकशाही आहे, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. आणि गेल्या 3 वर्षापासून ओबीसीच्या पंचायत राज आरक्षणाच्या संदर्भात सन्माननीय न्यायालयामध्ये, कोर्टामध्ये गेल्या 3 वर्षापासून हिअरिंग होत नाहीये. आणि महाराष्ट्र शासन त्या सन्माननीय न्यायालयाला एक विनंती करत नाहीये की तुम्ही लवकर हिअरिंग घ्या, लवकर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवा, आम्हाला इथल्या लोकल बॉडीच्या निवडणुका घ्यायच्या आहेत. मला वाटतं हा ओबीसीच्या हक्क आणि अधिकारांची पायबल्ली या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये होती. मराठा क्रांती ठोक मोर्चाकडनं प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना निवेदन देण्यात आले, त्यांच्याकडनं आश्वासन घेण्यात आलंय मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी ओबीसीतून. तसं ओबीसी समाजाकडनं कोणी या नेत्यांना जाब विचारणार आहात का, त्यांच्या घरासमोर जाणार आहात? ओबीसी खरं तर शोषित आहे, वंचित आहे, अनऑर्गनाइज्ड आहे. ओबीसी लोकप्रतिनिधींच्या घरी आजही जायला घाबरतो. मी महाराष्ट्रातलं वास्तव सांगतोय. आजही ओबीसी सेलचा प्रमुख ओबीसीच्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसून येत नाही. हे जबाबदारीने सांगतोय. सुज्ञास या गोष्टी सर्व कळत असतील. आज एकही महाराष्ट्रातल्या विधानसभेमधला आमदार, या महाराष्ट्राच्या विधानसभेत तर सोडाच, पण कुठल्याही ओबीसीच्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसून येत नाही. उलट ओबीसीच्या आंदोलनाला गृहीत धरलं जातं, इग्नोर केलं जातंय. आणि एका बाजूला जरांगे पाटलांना मात्र करोडो रुपयांची खैरात वाटली जाते, दिली जाते. प्रत्येक शहरात गेल्यानंतर त्यांचं कमानी लावून स्वागत केलं जातंय. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधला आमदार म्हणजे एका बाजूला हे आमदार जरांगे पाटलांच्या आंदोलनाला, रॅलीला सहकार्य करतायत आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाच्या रॅलीला. एक उदाहरण सांगतो तुमच्यासमोर, जबाबदारीने सांगतो. सांगलीमध्ये आमचा ओबीसीचा मेळावा होता आणि तो मेळावा सर्वपक्षीय नेतृत्वाने तिथं येऊन त्या आंदोलनाला संबोधित करावं, आमच्या सगळ्या संयोजकांची भावना होती. आम्ही सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम, आमदार विश्वजित कदम यांप्रमाणे त्या विनंतीला ठोकरून त्यांनी त्या मागणीची खिल्ली उडवली. एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला हे विश्वजित कदम म्हणाले, काय रे तुमची ओबीसीची लोक इथं मेळावा घेणार आहेत, काय अमित पारेकर तुला राष्ट्रपती व्हायचंय का? एवढं असंवेदनशील वक्तव्य विश्वजित कदम नावाच्या माणसानं सांगली जिल्ह्यामध्ये वक्तव्य केलं. तो एक अमित पारेकर नावाचा कार्यकर्ता आहे, तो साधा नगरसेवक सुद्धा नाही. त्यावेळी त्या पोरानं खाली मान घातली आणि गपचूप उभा राहिला. ज्या सांगली जिल्ह्यामध्ये 60% जास्त लोकसंख्या ही ओबीसींची आहे. ओबीसींच्या कार्यकर्त्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन इथल्या आमदार खासदारांचा जर असा असेल तर आम्हाला सामाजिक न्याय भेटला का, या प्रश्नाची उत्तरं आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकामध्ये आम्ही निश्चित विचारू. सांगलीचा तुम्ही उल्लेख केला, मराठा नेते नाही आले, ओबीसीचे कोण नेते आले होते? ओबीसीचे नेते प्रकाशअण्णा शेंडगे आले होते, छगनरावजी भुजबळ आले होते, मुस्लिम समाजासाठी आंदोलन करणारे शब्बीरभाई अन्सारी आले होते, अनेक लोक होती. पण मराठा आमदार, खासदार अथवा नेते मात्र निमंत्रण देऊन सुद्धा या आंदोलनाकडं, उपोषणांकडं अथवा मेळाव्यांकडं पद्धतशीर पद्धतीनं पाठ फिरवताना दिसून येतात. या प्रश्नाचं उत्तर हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का, असा जाब आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये या लोकप्रतिनिधींना निश्चित विचारू. इच्छुक उमेदवारांचे अर्ज सुद्धा मागवायला सुरुवात केलेली आहे आणि संपूर्ण मतदारसंघाचा डाटा सुद्धा मागितलेला आहे. एक प्रकारे त्यांनी उमेदवार उभे करण्याची तयारी सुद्धा सुरू केली. हे बघा, मनोज जरांगे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकही जागा उभी करणार नाही. मनोज जरांगे पाटील बिनबुडाचा लोटा आहे. लोकसभेच्या अगोदर हे म्हणाले की आम्ही एका लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही शेकडो अर्ज भरू म्हणाले. त्यानंतर त्या शेकडो अर्जांचं काय झालं काहीच माहिती नाही. परत म्हणाले आम्ही इथल्या सगळ्या खासदारांना पाडू. त्या आव्हानाचं काय झालं कुणालाच माहिती नाही. पण ज्यावेळी निवडणुका लागल्या त्यावेळी मात्र ज्या लोकांनी मनोज जरांगेनं आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त केलं त्या लोकांच्या पक्षाला पाठिंबा देऊन ओबीसींचं नेतृत्व पाडण्याचं काम जरांगेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये केलेलं आहे आणि ते सर्व महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यामुळं जरांगे 288 सोडा, जरांगे एक सुद्धा विधानसभेची निवडणूक लढत नसतात. ते कुठल्या तरी पक्षाला, कुठल्या तरी आघाडीला पाठिंबा देऊन बाजूला होतील, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. हे बघा, जर जरांगे पाटील, माझं तर त्यांना उलट आव्हान आहे की जरांगे पाटलांनी 288 विधानसभा निवडणुकामध्ये
त्यांनी ही भूमिका घेऊन निवडणुकीला उतरावं. कारण जरांगे पाटील हा सोशल रिफॉर्मर नाही, विचारवंत नाही, किंवा या लोकशाहीचं तत्व मानणारा हा नेता नाही. त्याचं कारण असं, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या समोर बसायचं आणि आई माईचा उद्धार करणारी शिवराळ भाषा जरांगे पाटलांनी या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. एका बाजूला आम्ही 96 कोळी मराठी आहोत म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला मागासवर्गीयांच्या ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे म्हणायचं. ह्या दोन गोष्टी किती विरोधाभासी आहेत आणि किती हास्यास्पद आहेत. या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्रामधला ओबीसी आणि सुज्ञ मंडळी जरांगेंच्या आंदोलनाला आणि जरांगेंच्या 288 उमेदवारांना निश्चित विचारतील. आम्ही 96 कोळी मराठी आहोत हा कुठं प्रश्न निवडणुका जिंकण्याचा असू शकतो का? इथं अनेक प्रश्न आहेत. लोकशाहीमध्ये निवडणुका लढल्या जातात, विचारावर लढल्या जातात, अनेक समस्यांवर लढल्या जातात, पण जाती अभिमानावरती निवडणुका लढवल्या जातात का याचा प्रश्न जरांगेंना विचारला पाहिजे. त्यामुळे जरांगे 288 वगैरे सोडा, जरांगे एखादी दुसरी सुद्धा विधानसभा निवडणूक लढू शकत नाही. शरद पवार असं म्हणाले की सर्वपक्षीय बैठक बोलवल्यानंतर यावर सगळं काहीतरी मार्ग निघेल, असं पवार साहेबांनी पर्याय केलेला. तुम्हाला असं वाटतं का की यातून काहीतरी निघेल? शरदचंद्रजी पवारांचं असं वक्तव्य म्हणजे हा टाइमपास आहे. शरदचंद्रजी पवार ओबीसी आरक्षणाकडे संवेदनशील भावनेनं पाहत नाहीत असा माझा आरोप आहे. शरदचंद्रजी पवार महाराष्ट्राचे जाणते नेते आहेत. गेल्या 7-8 महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती उद्भवली त्यावेळी शरदचंद्रजी पवार पद्धतशीर पद्धतीनं शांतपणे निमूटपणे त्यांनी बिहाइंड कर्टन मनोज जरांगे पाटील नावाच्या माणसाला उद्युक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शरदचंद्रजी पवार जर पुरोगामी नेते असतील तर त्यांनी इथल्या भटक्या विमुक्तांची त्यांनी भाषा बोलली असती. त्यांनी ओबीसीच्या सामाजिक मागासवर्गीयांच्या हक्क आणि अधिकाराविषयी ते बोलले असते. पण शरदचंद्रजी पवार मागच्या काही दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. शरदचंद्रजी पवार आणि त्यांचा अलायन्स त्या बैठकीला गेला नाही. या प्रश्नाची उत्तर शरदचंद्रजी पवारांनी द्यावीत. आणि आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आणि मग संसदातली काहीतरी वक्तव्य करायचं आणि टाइमपास करायचा अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन गेल्या 7-8 महिन्याच्या कालावधीमध्ये राहिलेलं आहे. पण आमचं म्हणणं याच्याही पलीकडे जाऊन आम्ही त्या अशा पद्धतीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहोत. पवार साहेबांनी आता परत एकदा सांगावं आणि अशा पद्धतीची बैठक लवकरात लवकर पवार साहेबांनी घ्यावी. कारण पवार साहेब तुम्ही ओबीसींच्या प्रश्नावर बोला, पवार साहेब तुम्ही भटक्या विमुक्तांच्या प्रश्नावर बोला, पवार साहेब तुम्ही आमच्या या 18 पगड जातीच्या प्रश्नावरती तुमची भूमिका पुढे यावी अशी आमच्या सगळ्या 18 पगड जातीच्या बलुतेदार अलुतेदार भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांची भावना आहे आणि तशी अपेक्षा आहे. तुम्हाला वाय+ संरक्षण दिलंय का आणि कशासाठी दिलंय, कोणापासून? हे बघा, महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रत्येक दिवसाला या महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलनं घेत आहोत. सांगलीला आंदोलन झालं, उद्या आमचं मुंबईला कुणबी समाजोन्नती महासंघाचं आंदोलन आहे, 16 तारखेला नगरला आहे, 18 तारखेला भोकरला आहे नांदेड जिल्ह्यात. आणि आंदोलनामध्ये जो उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतोय आणि ही सर्व परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून शासनाने तुमच्याकडूनच मी ऐकतोय पण सुरक्षा व्यवस्था दिलेली आहे, गाड्या येत आहेत, डिपार्टमेंट माझ्या बरोबर आहे, याचा अर्थ अशी सुरक्षा व्यवस्था दिली आहे असं मान्य करावं लागेल. पवार साहेब महाराष्ट्राचे जाणते नेते आहेत. पवार साहेब पक्षाच्या पलीकडे जाऊन, सत्ताधाऱ्यांच्या पलीकडे जाऊन पवार साहेबांनी जर अशा पद्धतीचं अपील केलं आणि जर या महाराष्ट्रामधल्या सगळ्या तमाम लोकांना समजावून सांगितलं तर निश्चित पॉझिटिव्ह परिणाम होऊ शकतो. बाकीच्या लोकांपेक्षा पवार साहेबांनी पुढे यावं, कारण ते प्रभावशील नेते आहेत महाराष्ट्रातले. या ओबीसींचा 18 पगड जातीचं अंतकरण पवार साहेबांनी समजून घ्यावं आणि आताची जी ही कोंडी निर्माण झालेली आहे या कोंडीमधून महाराष्ट्रामध्ये शांतता निर्माण करण्याचं काम पवार साहेब करू शकतात अशी आमची अपेक्षा आहे, असं आम्हाला वाटतं, असा आम्हाला विश्वास वाटतो. पण पवार साहेब करत नाहीत. ओबीसीचे नेते तर आता पवार साहेबांना सोडून गेले. नेते कोण कुठल्या पक्षात गेलेत याच्यापेक्षा या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात व्हावं अशी आमची ओबीसीची भावना आहे. आम्ही ओबीसीचे उमेदवार आता आम्ही आरक्षणासंदर्भात बोलतो आहोत, पण आमच्या आरक्षणावर न बोलणाऱ्या माणसांना आम्ही पराभूत करण्याचा निश्चित प्रयत्न करू.
उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, देवळा, संगमनेर, दिंडोरी, चांदवड, धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत. तरी इच्छुकांनी 87 999 22 493 या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी. जागर जनस्थानसाठी नाशिक. आपलं घर, ऑफिस, हॉटेल, रस्ते, कंपनी, उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड. नाशिकच्या कोटमगाव इथं पेवर ब्लॉक्स, कंपाऊंड वॉल, कंपाऊंड ब्लॉक, सिमेंट बेंच, PSC पोल्स अतिशय योग्य दरात, दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेले. आमचा पत्ता रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, कॉर्पोरेट ऑफिस, दुसरा मजला, अंबिका अपार्टमेंट, मायको सर्कल, साधू वासवानी रोड, होलाराम कॉलनी, नाशिक 422010. कोटमगाव प्लांट पत्ता एकलहरा पॉवर स्टेशन जवळ, कोटमगाव, नाशिक 422105. येवला प्लांटचा पत्ता 127 A2 कलंत्री लॉन्सच्या शेजारी, बाभळगाव रोड, पाटोदा रोड, येवला, जिल्हा नाशिक 423401. आमचा संपर्क क्रमांक 9272090251, 9272090252, 9272090253, 9850192224. आपण त्याच्यात OPC 53 सिमेंट्स वापरतो. त्याच्यानंतर झिंक असलेली जी STS वायर आहे, जिची 30 वर्षाची गॅरंटी, अशी STS वायर वापरतो आणि ती पण टाटा किंवा नामांकित कंपनींची वापरतो. आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये आणली आहे, म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे. आमचे पोल चांगले आहेत, लोकांनी वापरून बघितले, त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे MSCDCLचं त्यांनी पण त्याला अप्रूव्ह केलंय. पेवर ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे. त्याच्यानंतर त्याला आपण 10 mm, 20 mm आणि प्युअर वॉश सँड, ब्लॅक वॉश सँड वापरतो. त्याच्यामुळं क्रॅक हा प्रकार नाही आणि कलर पण चांगला आहे. सन अँड शाईन, टाटा अशा नामांकित कंपनींचा कलर वापरतो, म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली आहे. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जागर जनस्थान YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.